स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिखामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। मना पाप संकल्प सोडो निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयाची विकारे घडे हो जनी सर्वचीची। पाचव्या श्लोकाचा आपण काल विचार पाहत होतो। तिसरा श्लोक आपण घेतला नाही, काही लोक जागरूक आहेत चांगलेच, विचारलं काही जणांनी। आपण क्रमशः श्लोक बघणार नाही आहोत, सगळे 205 श्लोक आपण कव्हर करणार आहोत, परंतु त्याचे मी 20 गट पाडलेले आहेत। त्यातला आत्ता जो गट चालू आहे तो श्रेयस प्रेयस विचार। पहिला श्लोक नमनाचा आहे, गणाधीश जो आहे तो नमनाचा आहे, स्तवनाचा आहे। दुसऱ्या श्लोकानंतर तत्वज्ञानाला प्रारंभ झाला, त्यात श्रेयस प्रेयस विचार यातले श्लोक चालू आहेत। दुसरा जो विषय आहे सदाचार, त्या सदाचारामध्ये प्रभाते मनी आलेला आहे तिसरा श्लोक, कारण त्यात सदाचार हा थोर सांडू न येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो, अशी 20 वेगवेगळ्या विषयांची सूची तयार केलेली आहे। प्रत्येक मथळ्याखाली काही श्लोकांचा संच घेतलेला आहे आणि ते श्लोक त्या मथळ्याखाली आपले होतील। साधारणतः महिनाभरात आपण बहुतेक सगळे श्लोक पूर्ण करू, पण ते असे विषयावार करू। तेव्हा 5वा श्लोक जो आहे तो आपण काल पाहत होता।
की जेव्हा आपल्या हातून एखादं वाईट कर्म घडतं तेव्हा आधी त्यासंबंधीचा संकल्प सोडला गेलेला असतो, मनामध्ये त्याबद्दलचा विचार येऊन गेलेला असतो. म्हणून काल सांगितलं की विचार हा सेकंड काटा आहे, बोलणं हा मिनिट काटा आहे आणि वागणं हा तास काटा आहे. पुन्हा पुन्हा विचार येतात ते बोललं जातं, पुन्हा पुन्हा बोललं जातं ते हातून घडतं. म्हणून आपल्या तर मराठीमध्ये म्हण आहे, काशीस जावे नित्य वदावे. जायचंच आहे तर आपण एकदा काशीला जाऊयात, एकदा सज्जनगडावर जाऊयात, एकदा आळंदीला जाऊयात असं मनातल्या मनात म्हणा. म्हणजे केव्हा तरी आळंदीला जाण्याचा योग जुळून येईल. 5-50 वेळा जेव्हा तुम्ही म्हणाल की आळंदीला जाऊयात, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, तेव्हा केव्हा तरी तो योग जुळून येईल. आणि म्हणून संकल्पाच्या पातळीवरती दोषाचं निर्मूलन. काल मी एक विधान केलं की दमन जे आहे त्यापेक्षा मनाला समजावून सांगणं समर्थना अपेक्षित आहे. दमनाने मनाला यातना होतात, दमनामुळे उसळण्याला जाण्याची सुद्धा शक्यता असते. याचा अर्थ दमन करू नये अशातला भाग नाही आहे. शम आणि दम ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. शम म्हणजे मनाचं सांत्वन आणि दम म्हणजे इंद्रियांचं सांत्वन. मन आवरणं म्हणजे शम आणि इंद्रिय आवरणं म्हणजे दम. कबीराने म्हटलंय, मन जाता तो जाने दे, मत जाने दे शरीर. मन फार कंट्रोल करता येत नाही, निदान शरीर तरी कंट्रोल करता येईल. आता आपण जो विषय पाहत आहोत, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, त्यातनी काल जे दमनाबद्दल म्हटलं याचा अर्थ असा की दमनापेक्षा शमन हे जास्त महत्वाचं आहे. मुले कुठार राहा, मुळातच सुधारणा आहे. मनाचे श्लोक म्हणजे विचारांच्या स्तरावरती आपलं भावविश्व बदलायचं आहे, विचारांच्या स्तरावरती नवजीवन सुरू करायचं आहे. नवीन वागायला सुरुवात करण्यापेक्षा नवीन विचारच करायला सुरुवात करायची. म्हणजे जसे तुमचे विचार असतील तसं तुमचं जीवन असेल. म्हणजे मनाचे श्लोक ही मूलभूत सुधारणा आहे. आणि सुधारणा कुठल्या पातळीवरती आहे? संकल्पाच्या स्तरावरती. आधी पापसंकल्प निर्माण होतो. दस्तोवेस्की म्हणून एक फार मोठा प्रसिद्ध कथाकार होऊन गेलेला आहे. तो फार मोठा मानसशास्त्रज्ञ होता. त्याने एक कथा लिहिलेली आहे. त्या कथेमध्ये एक 19-20 वर्षाचा महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता त्या बाईचा खून करतो आणि त्याला पकडलं जातं. तो गुन्हाही कबूल करतो. ती बाई सावकार असते. तिचा व्यवसाय सावकारिकीचा असतो. पैसे कर्जाने द्यायचे आणि ते वसूल करायचे. आणि ते वसूल करताना ती लोकांचं इतकं शोषण करत होती. हा तिथं भाडेकरू म्हणून राहत होता. पण तो राहत असताना खिडकीतनं ती बाई अंगणामध्ये त्या गरिबांशी कसं वागते आहे, त्यांना कसं झापते आहे, कसं त्यांचं शोषण करते आहे, कसं त्यांचं सोनं लाटते आहे, कशा त्यांच्या जमिनी गिळंकृत करते आहे, हे सगळं तो बघायचा. आणि सतत त्याच्या मनात असा संताप येत राहायचा की ह्या बाईला ठार मारलं पाहिजे, या बाईला ठार मारलं पाहिजे. आता हे सगळं पापसंकल्प जो आहे तो आतल्या आत सारखा चालू होता. एकदा त्याला भाडं द्यायला उशीर झाला आणि त्या बाईने सांगितलं, उद्या जर भाडं दिलं नाही तर चालता वाट, सामान तुझं फेकून देईन मी रस्त्यावर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सुरी घेऊन त्या बाईकडे आला आणि त्याने त्या बाईच्या छातीत सुरी खुपसली आणि तिला ठार केलं. अचानक घडलेलं नाही आहे ते कर्म. त्याच्यातून घडण्यापूर्वी तो पापसंकल्प काही काळ त्याला जाळत होता. तो पापसंकल्प, त्याची फ्रिक्वेन्सी काही काळ मनामध्ये पुन्हा 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 चालू होती. आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा अचानक अधीन होत नाही. मनामध्ये विषय चिंतनाची फ्रिक्वेन्सी चालू असते आणि या विषय चिंतनाच्या फ्रिक्वेन्सीचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, एकंदरीत परिणाम म्हणून एकदम आपल्या हातून ते जे कर्म घडतं, फक्त आपलं विचारांकडे लक्ष नसल्यामुळे जेव्हा कर्म घडतं तेव्हा आपल्या हातून असं कसं घडलं असा विचार आपल्या मनात येऊन जातो.
आणि ते सापडल्यावर येतो, सापडलं नाही तर येतच नाही. पचलं ते की असं वाटतं चलो आगे बढो, मुन्ना भाई लगे रहो. सापडल्यावर लक्षात येतं लगे राहण्यात काही अर्थ नाही आहे, आता तुरुंगच आहे, दुसरं काही नाही. आता जेव्हा पश्चातापाचा प्रसंग येतो तेव्हा असं वाटतं आपल्यातून असं कसं घडलं. ते अचानक घडलेलं नसतं. आणि समर्थांचं म्हणणं असं आहे की विचारांच्या स्तरावरती सावध राहा, विचारांच्या स्तरावरती स्वतःवरती कंट्रोल करा, सतत विचार तपासत राहा. त्याला समर्थाने शब्द वापरलाय अखंड सावधानता. त्याला जे कृष्णमूर्ती म्हणतात 24 hours अवेअरनेस. दिगंबरदास महाराज म्हणतात मेडिटेशन मीन्स 24 hours अवेअरनेस. 24 तास सावध म्हणजे ध्यान. ते म्हणायचे मला डोळे मिटून ध्यान करणारा मनुष्य तो नको आहे, उघड्या डोळ्याने ध्यान करणारा मनुष्य हवाय की जो सावध आहे. नाही तर 2 तास डोळे मिटून ध्यान करतो आहे आणि जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा सारख्या चुका होतात, एक काम नीट घडत नाही आहे. असा वेंधळेपणा गोंधळ असा अपेक्षित नाही आहे. 24 तास सावधानता ही साधना आहे, हे ध्यान आहे. आणि त्या दृष्टीने मन जे आहे त्या मनाचाच कंट्रोल. म्हणून मनाच्याच ठिकाणी सांगितलंय पाप संकल्प टाकून दे, सत्य संकल्प जीवी धर. संकल्प याचा अर्थ अंतःकरणात उदित झालेला विचाराचा सर्वात पहिला तरंग. आपण शांत बसलेलो असतो किंवा झोपेतनं आपण उठतो, जोपर्यंत गाढ निद्रा असते तोपर्यंत विचारांचा संबंध नसतो. जाग आली की लगेच पहिलं स्फुरण सुरू होतं, लगेच विचार सुरू होतात. या छोट्या छोट्या तरंगांना संकल्प असं म्हणतात. का संकल्प निर्माण झाला? संकल्प निर्माण झाला याचा अर्थ काहीतरी कमी आहे. जे कमी आहे ते मिळवण्यासारखं आहे, जे मिळवण्यासारखं आहे ते मी मिळवीन, जे मी मिळवीन ते मी भोगीन, ते भोगलं म्हणजे मी सुखी होईन. जर भोगून मी सुखी नाही झालो तर माझी सेवन करण्याची पद्धत चुकली असेल, मी वेगळ्या पद्धतीने सेवन करीन. जर पुन्हा पुन्हा तो पदार्थ सेवन करून जर मी दुःखी होत असेल तर मी पदार्थ बदलीन आणि नवीन पदार्थ मिळवीन, त्याने मी सुखी होईन. हे चक्र सतत सुरू आहे, अनएंडिंग जॉब, नॉनस्टॉप सर्कल. केव्हा थांबणार आहे? केव्हा इच्छा पूर्ण होणार आहेत? कंटिन्युअस हे चक्र सुरू आहे. मग संकल्पाच्या स्तरावरती या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला जीवनाचं आयोजन करता आलं पाहिजे. आचार्य विनोबा म्हणायचे की पंचवार्षिक योजना असतात, राष्ट्राचं अंदाजपत्रक असतं, जरा जीवनाचं अंदाजपत्रक तयार करा आणि जीवनाच्या योजना तयार करा. 2 वर्षाची योजना तयार करा, 1 वर्षाची योजना तयार करा. यंदाचं वर्ष समर्थांचा 400व्या जयंतीचा आहे. या वर्षभरामध्ये मी दासबोध इतक्या वेळा वाचून काढीन, या वर्षभरात मी मनाचे श्लोक इतक्या वेळा म्हणेन. 1.5 तास मनाचे श्लोक म्हणायला लागतात. 365 दिवस मी रोज मनाच्या श्लोकाचं पठण करीन. संबंध मनाच्या श्लोकाचं पारायण रोज मी एकदा असं 365 दिवस करीन. 1.5 तासाचं अनुष्ठान झालं. जीवनाचा संकल्प असला पाहिजे आणि त्याला सत्य संकल्प म्हटलेला आहे. जीवनाचं नियोजन असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी संकल्प जो आहे तो चांगला करायचा आहे आणि वाईट संकल्प जे आहेत ते टाकून द्यायचे आहेत. कारण संकल्प ही एक मोठी शक्ती आहे. त्याला स्वामी विवेकानंदांनी विल पॉवर म्हटलेलं आहे. जसे तुम्ही विचार कराल तसे तुम्ही घडाल. समर्थ म्हणतात विचारांच्या स्तरावरती तुमचं भावविश्व बदलून टाका, तुमच्या विचारांचे विषय बदलून टाका. विचारांचे तरंग निवडताना वातावरणातले अत्यंत शुद्ध आणि अत्यंत पवित्र असे जे विचार तरंग आहेत ते कॅच करा. शुद्ध बना, पवित्र बना. म्हणून इथं क्षणाक्षणाला आपला प्रत्येक संकल्प जो आहे तो तपासायचा आहे. म्हणून मनाचे श्लोक हा स्वाध्याय यज्ञ आहे.
क्षणाक्षणाला स्वतःचा अभ्यास, क्षणाक्षणाला स्वतःचं परीक्षण, क्षणाक्षणाला स्वतःला तपासायचं. आणि सत्यसंकल्प जो आहे तो जीवी धरावा म्हटलेला आहे. याचा अर्थ जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सत्यसंकल्प सोडता कामा नये, तो दृढ धरून ठेवला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मनात सतत पवित्र विचार येतील याची माणसाने काळजी घेतली पाहिजे. समजा एखादा अशुभ विचार मनात आला, आता साधक जितका सूक्ष्मात असेल, जितका सावध असेल, तितका तो अशुभ विचार लगेच टिपला जाईल. जसं ते मशीन जेवढं सेन्सिटिव्ह असेल तेवढं सगळ्या नोंदी लगेच ते घेतं. जर एखादा अशुभ विचार आला आणि तो ध्यानात आला की लगेच त्या अशुभ विचाराचं कॅन्सलेशन 2-4 शुभ विचारांनी करायचं. एखादा अमंगल विचार मनामध्ये येऊन गेला की लगेच 2-4 मंगल विचार करायचे आणि त्या मंगल विचारांच्या प्रभावानं हा अमंगल विचार जो आहे तो दाबून टाकायचा, त्याचं कॅन्सलेशन करायचं. त्याला समर्थांनी सत्यसंकल्प म्हटलेला आहे की सतत चांगल्या गोष्टी, सत्यसंकल्पाचा दाता भगवंत. तुम्ही चांगल्या कल्पना करा, चांगले विचार तुम्ही करा, ते फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अरविंद म्हणायचे, तुमच्या मनातनं बाहेर पडलेला विचार तरंग सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून पुन्हा तुमच्याकडे येतो. कारण पृथ्वी गोल आहे. एक आपण पाहतो की सगळीकडे प्रदक्षिणा सुरू आहेत. चंद्र पृथ्वीला, पृथ्वी सूर्याला, सूर्य दुसऱ्या सूर्याला, सूर्यमंडल दुसऱ्या सूर्यमंडला, एक आकाशगंगा दुसऱ्या आकाशगंगेला, सारखे भोवती फिरतायत. अरविंद म्हणतात विचारांचे तरंग सुद्धा तसेच. तुमच्या मनातून बाहेर पडलेला विचाराचा तरंग, त्याचा सगळा प्रवास संपला की पुन्हा तुमच्याकडे येतो. मग तुमच्या मनात जर दुसऱ्याचं कल्याण हो हा विचार तरंग असेल तर तो फिरून परत तुमच्याकडे येईल आणि तुमच्यासाठी कल्याणाची बातमी घेऊन येईल. तुमच्या मनात जर विचार असेल दुसऱ्याचं वाईट व्हावं, तर तो विचार तरंग पुन्हा तुमच्याकडे येईल, तेव्हा तुमच्यासाठी एखादी अशुभ बातमी घेऊन येईल. म्हणून आपल्या तर मराठीत म्हण आहे, चिंती परा ते येई घरा. त्याला येशू ख्रिस्ताने म्हटलं की दुसऱ्यांसाठी तुम्ही जे खड्डे खणून ठेवता त्याच खड्ड्यामध्ये एक दिवस तुम्हाला पडावं लागणार आहे. म्हणून संकल्पाच्या स्तरावरतीच बदल. म्हणून आमच्या ऋषींनी प्रार्थना केली, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखभाग भवेत. सुखी होण्याचा एकच मार्ग आहे, सगळे सुखी असावेत अशी इच्छा असणं हा मी सुखी होण्याचा मार्ग आहे. म्हणून सत्यसंकल्प. आणि असा चांगला संकल्प जेव्हा मनुष्य सोडतो तेव्हा परमेश्वर त्याला मदत करतो. आणि त्यासाठी मानसिक धैर्य लागतं, सतत तो अभ्यास लागतो, सतत ते प्रयत्न लागतात. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. विषयाची कल्पना सुद्धा तू मनात येऊ देऊ नको. बघा किती मुळात सुधारणा समर्थ रामदास करतात आपल्या मनाची. 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आयुष्यभर मनुष्य या 5 विषयांचं सेवन करतोय. अगदी जन्मल्यापासून, अगदी नुकत्या जन्मलेल्या बालकाच्या कानावरती सतत शब्द पडावे लागतात. एकही आवाज नसला की तो गोंधळून जातो. त्याला सतत सांगितलं जातं, आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, मामा कुठे आहे, काका कुठे आहे, आजी कुठे आहे. ते शब्द ऐकून ऐकून तो तयार होतो. अजून त्याचं मन डेव्हलप झालेलं नाही आहे, अजून डिक्शनरी तयार झालेली नाही, शब्दकोश काही नाही आहे. हळूहळू हळूहळू त्याच्यावरती ब्रेनवॉश केलं जातं. त्याच्या कानावरती सतत ते शब्द आदळत राहतात. आणि मग त्याच्या मनात एक असोसिएशन तयार होतं, ही आई आहे, ही मावशी आहे, हे काका आहेत, हे आजोबा आहेत, हे बाबा आहेत. हळूहळू तो शब्द विषयाचं सेवन करायला लागतो. मग शब्दाबरोबर स्पर्श. आईच्या मांडीवरनं गादीवर मूल ठेवलं की मूल रडायला लागतं. आईच्या मांडीचा स्पर्श, ती सवय झालेली असते.
की मला गादीवर कसं ठेवलं गेलं, आईने मला कसं काय बाजूला ठेवलं. कडेवर घेताना कुणी कडेवर घेतलेला आहे, हाताचा स्पर्शाने मुलांना कळतं. झोपलेल्या मुलाला जर दुसऱ्याने कोणी उचललं तर त्या स्पर्शाने ते जागवतं की हा हात आईचा नाही आहे, हा वेगळा हात आहे. किती स्पर्शाचं ज्ञान असतं. शब्द, स्पर्श, रूप, तोच चेहरा. दुसऱ्या कोणाकडे मूल जात नाही, ते ठरलेली माणसं असतात. त्या ठरलेल्या माणसापलीकडे नवीन चेहरा आला आणि त्याने घ्यायचा प्रयत्न केला की लगेच भोकाड पसरतं. म्हणजे लहानपणापासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्याचं माणसाला आकर्षण आहे. आणि इंद्रिय सतत ह्या विषयांचं सेवन करत राहतात. या पाचही विषयांमध्ये सगळं आयुष्य निघून जातं. फक्त वयोमान परत्वे विषय बदलत राहतात, विषयांचं स्वरूप बदलत जातं. जेव्हा मुलगा 5-7 वर्षाचा असतो तेव्हा रामरक्षा पाठ आहे, भीमरूपी पाठ आहे, याचं भूषण असतं. कुणी आले गेलेच म्हणून दाखवतो भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, लगेच कौतुक वाटतं की आमच्या मुलाचं पसायदान पाठ आहे, लगेच ज्ञानदेवांचं पसायदान म्हणून दाखवतो. मोठा झाला की मग पसायदान मागे पडतं, भीमरूपी स्तोत्र मागे पडतं, मग कोयल सी तेरी बोली सुरू होतं. शब्द बदलले, आता सिनेमाची गाणी, मग त्याचं आकर्षण, मग ती गाणी पाठ आहेत. मग त्यावेळेस जर कोणी सांगायला लागलं याला रामरक्षा येते तर त्याला वाटतं काय आई बोर करते, कसलं सांगते, मला सगळी माझी गाणी पाठ आहेत त्याबद्दल काही बोलत नाहीये. आता तेच आहे, तोच शब्द विषय आहे, फक्त त्याचं स्वरूप बदललं. मग 40 ओलांडली की पुन्हा शब्द विषय बदलतो, ट्रान्सफर सीन. मग ज्ञानेश्वरी, दासबोध, वचनामृत, तुकाराम महाराजांची गाथा, एखादा तडाखा बसतो संसारामध्ये, धंद्यामध्ये, थोडा अंतर्मुक्ता येते, मॅच्युरिटी येते, 4 प्रवचन ऐकली जातात, कुठेतरी चांगल्या सेमिनारला जातो, तिथे एखादं चांगलं व्याख्यान ऐकलं जातं. मग त्याला असं वाटायला लागतं अरे नाही आता थोडंसं स्वतःचा विचार केला पाहिजे. आता जरा स्पॉन्डिलायसिस सुरू झालेला आहे, डॉक्टरांनी BP वाढलंय म्हणून सांगितलंय, हार्टचाही प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे, ते आता थोडंसं. मग कोणी म्हणतो योगा करा, मग तिथे योगाच्या ज्यात सांगतात जरा ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, ध्यान करा, प्राणायाम करा, मग पुन्हा ट्रान्सफर सीन. पण आयुष्यभर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे विषय बदलत राहतात, पण विषय सेवन चालू राहतं. समर्थ म्हणतात मना कल्पना ते नको विषयांची, कल्पना सुद्धा येऊ देऊ नको. मनाचे श्लोक ही मुळासकट सुधारणा आहे, वरवरची सुधारणा नाही आहे. मनाचे श्लोक हे ऑपरेशन आहे, गोळ्या बिळ्या नाहीत, साधा डोस नाही औषधांचा, ऑपरेशनच आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, रूपांतरण आहे. तू मनातच विषयाची कल्पना येऊ देऊ नको. किती अवघड साधन आहे लक्षात घ्या. म्हणून मनाचे श्लोक जर सतत वाचत राहिलं, चिंतन करत राहिलं, त्यालाच विनोबा भावेंनी मनोपनिषद एवढ्यासाठी म्हटलं की मनाच्या द्वारे मनुष्य मुक्त होऊ शकतो. मनात एखादा विषयाचा तरंग आला की लगेच समजावून सांगायचं मना कल्पना ते नको विषयांची. पूज्यपाद शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे विषयांची दोषदृष्टी असली पाहिजे, दोषदृष्टी नसावी, वाईट पाहण्याची, दोष पाहण्याची प्रवृत्ती नसावी. पण शंकराचार्य म्हणतात विषयांमधले दोष पाहायला हरकत नाही, विषयांच्या बाबतीत दोषदृष्टी असायला हरकत नाही. विषयांचे दोष काय आहेत? सर्वात मोठा दोष अतृप्ती. कितीही विषय सेवन केले तरी तृप्ती होत नाही. ययातीची कथा मी नेहमी सांगतो. 1000 वर्ष ययाती जगला आणि 1000 वर्षानंतर यमराज त्याला न्यायला आले. ते पुन्हा ययातीने सांगितलं अजून माझी वासना शिल्लक आहे. आणि ययातीची 1000 वर्षी गोष्ट सोडा, आपण जरी 80, 90, 100 वर्ष जगत असलो तरी असे किती जन्म. समर्थ प्रश्न विचारतात तुवा भोगल्या पुनरावृत्ती ऐसी माया बापे किती, स्त्रिया पुत्र कन्या होती लक्षानुलक्ष. कितीदा जन्माला आलेलो आहोत, कितीदा तोच शो, जसं 3चा 6चा 9चा तीच फिल्म सारखी फिरत राहते. तसं आपलं तेच जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, नोकरी, मुलं बाळ, म्हातारपण, आजारपण, मृत्यू. पहिला शो संपला दुसरा, दुसरा संपला तिसरा, कंटिन्यू चालूच आहे. आणि असं किती जन्म चालू आहे माहिती नाही.
अजून किती दिवस चालू राहील सांगता येत नाही, पण अजून चालू राहणार नाही, ते थांबवलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी मनाचे श्लोक, त्याच्यासाठी रामकृष्ण मठ, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकोबाचा गाथा, दासबोध, सगळं त्याच्यासाठी आहे की मला ते थांबवणं शक्य आहे. वासना ही वर्तुळासारखी आहे, वर्तुळ फक्त फिरवत राहतं, पोहोचवत कुठेच नाही. सर्कसमध्ये असतो बघा मौत का कुवा, तो मोटरसायकल चालवत राहतो, कंटिन्युअस फिरत असतो, आतल्यात पोहोचत कुठेही नाही. वासना ही वर्तुळासारखी आहे, भक्ती ही सरळ रेषेसारखी आहे. सरळ रेष कुठेतरी घेऊन जाते, वासना कुठेच घेऊन जात नाही. चक्र, म्हणून संसाराला चक्र म्हटलेले, नुसती फिरवत राहते, तृप्ती कधी होत नाही. म्हणून वासनेचे विषयाचे दोष सांगितलेले आहेत. अशाश्वतता हा विषयाचा आणखी एक दोष आहे. काही सांगता येत नाही. आज पंतप्रधान आहे, उद्या काय चित्र असेल सांगता येत नाही. डोंगरे महाराजांची कथा पंढरपूरला चालली होती आणि तेव्हा शंकरराव जाऊन मुख्यमंत्री होते. ते पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते. ते आषाढी एकादशीची पूजा असते त्यासाठी ते आले होते. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की डोंगरे महाराजांची कथा चालू आहे आणि तिथं फार मोठा समुदाय, 1,00,000 लोक बसलेले आहेत. जिथं गर्दी असेल तिथं जाण्याची या राजकीय पुढाऱ्यांना फार हौस असते, म्हणून ते मुद्दाम तिथे गेले. डोंगरे महाराज कथेमध्ये दंग होऊन गेले होते. डोंगरे महाराज कथा सांगत असताना समोर गोपालकृष्णाची मूर्ती असायची, ते गोपालकृष्णाकडे पाहून कथा सांगायचे. शंकरराव चव्हाण आले आणि त्यांना असं वाटलं मला रिसीव्ह सुद्धा केलं नाही, माझी चौकशी सुद्धा नाही, मी मुख्यमंत्री आहे, माझा उल्लेख नाही भाषणात. ते त्यांच्या पद्धतीने तावातावत आले आणि डायरेक्ट स्टेजवर त्यांच्या क्षेत्रात येऊन बसले. तिथं खुर्च्या काही मांडल्या होत्या, तिथं डायरेक्ट येऊन बसले आणि 5-10 मिनिटं झाले, त्यांना कोणी रिसीव्ह करायना, त्यांच्याबद्दल कोणी काही बोले ना, म्हणून उठले आणि चालायला लागले. जाताना एवढं सुद्धा वाटलं नाही की आपण महाराजांना नमस्कार करावा, भागवत कथा सांगतायत, त्यांना पण प्रणाम करावा आणि मग जावं. गडबड समजा असेल, घाई असेल, नमस्कार करून जावं, आल्या आल्या नमस्कार करून मग बसावं. तसेच निघून गेले. जेव्हा ते जात होते तेव्हा डोंगरे महाराज त्यांच्या विषयाला धरून म्हणाले, अकड़ के मत चलना, कल क्या होगा किसी को पता नहीं है. त्यानंतर 8 दिवसांनी राजीनामा द्यावा लागला. 8 दिवसात सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेलं. ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये. कैकेयीला असं वाटलं होतं की आपण भरताला राज्य मागून घेऊ, सगळं व्यवस्थित झालं असं तिला वाटलं. दशरथ मरण पावला त्याचं सुद्धा तिला दुःख नव्हतं. नाही, केव्हा तरी जाणारच होते, ठीक आहे, आता माझा भरत येईल आणि तो राज्य स्वीकारेल. किती भरोसा होता बघा कैकेयीला. मंत्र्याला भरोसा होता की भरत येईल आणि राज्य स्वीकारेल. अगदी तबकात निरांजनासह भरताला ओवाळलं, स्वागत केलं. आणि जेव्हा भरताला या सगळ्या घटना कळल्या तेव्हा भरताने तिला सांगितलं, माता नु तू वैरिणी, कसली आहेस तू, अजिबात तू माझी आई राहिली नाहीत, माझी आई मला मेली. म्हणजे कैकेयीच्या मनात काय संकल्पना होत्या, काय शाश्वत आहे या जगामध्ये. तिला ज्याची खात्री वाटत होती तेव्हा भरताने तिला सांगितलं, मला हे राज्य नको. या जगामध्ये प्रत्येक विषय जो आहे तो अशाश्वत आहे. फलमिथ्यत्व हे एक विषयाचा दोष आहे. विषय सेवन केल्यानंतर कायमची तृप्ती झाली आहे असं कधीच होत नाही. दुपारी जेवण केल्यानंतर जर रात्री पुन्हा भूक लागत असेल तर पोट भरलं ही गोष्ट खरी आहे का? फलमिथ्यत्व, जे फळ मिळालं असं आपल्याला वाटतं ते फळच मुळात मिथ्या आहे. आणि दुपारी जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत उपोषण सहन न होणारी सुद्धा माणसं आहेत. मध्ये पुन्हा तोंडात टाकायला लागतंच काहीतरी, तहान लाडू, भूक लाडू. मग खरंच पोट भरलं का? जे सतत खाऊन सुद्धा तृप्त होत नाही त्याला विषय सेवन म्हणायचं का? म्हणजे फलमिथ्यत्व हा त्याचा एक दोष आहे. पुनरावृत्ती हा विषयांचा एक दोष आहे. पुनरावृत्तीचा अर्थ असा
की आता गरज संपलेली आहे, सवय शिल्लक राहिलेली आहे. आता गरज म्हणून विषय सेवन नाही, सवय लागली म्हणून. बरेच मी नोकरीतनं राजीनामा रिटायर झालेले माणसं पाहिली. नोकरीला होते तेव्हा सकाळी 10ला जेवायची सवय होती आणि 5ला जेवायची सवय होती किंवा 6ला जेवायची सवय होती. रिटायर झाले आहेत तरी 10 वाजता बरोबर भूक लागते. आता ऑफिस नाही आहे, कुठे जायचं नाही आहे. पुनरावृत्ती. तुम्ही ह्या शरीराच्या यंत्राला आता ते कॉम्प्युटरप्रमाणे टाइम टेबल देऊन टाकलं. आता 10 वाजले की भूक लागली. प्रत्यक्षात भूक लागलेली नाही आहे, तेवढा थकवाही नाही आहे. नोकरीमध्ये थकवा होता, दगदग होती, धावपळ होती. आता ते पण नाही आहे, पण सुद्धा जेवणाची वेळ झाली की भूक लागली. सगळं मानसिक असतं. पुनरावृत्ती हा विषयातला सर्वात मोठा दोष आहे. उपयोगिता घटत जाते, हा एक विषयातला दोष आहे. इकॉनॉमिक्समधला सिद्धांतच आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, पहिला लाडू खाताना जिभेवरती जी लाळ तयार होते ती दुसरा लाडू खाताना तयार होत नाही, कमी होते. तिसऱ्या लाडूला आणखी कमी, आणि 5व्या लाडूच्या वेळेला शिसारी देण्याची शक्यता आहे. नको वाटायला की भात झालं. खूपदा आपल्याला जेवताना असं होतं की आता नको, आग्रह करायला जर लागले फार तो उद्विग्नता येते, विषण्णता येते, नको वाटतं, अन्नच नको वाटतं. पुढे पुढे वृद्धापकाळी पचनसंस्था जेव्हा कमी होते, दुर्बल होते, तेव्हा तर काही सहन होत नाही, काही सोसत नाही. म्हणजे उपयोगिता जी आहे ती घटत जाते. अनिश्चितता हा विषयातला सर्वात मोठा दोष आहे. अनसर्टन. तुम्ही ज्या विषयावरती प्रेम करत असतात तो विषय अनसर्टन आहे, काही सांगता येत नाही, शाश्वती नाही आहे. एक मोठी गोड कथा आहे. एक ऋषी होता, त्याने काही तप केलं. भगवंत प्रसन्न झाला आणि भगवंताने त्याला एक सफरचंद दिलं आणि सांगितलं की हे फळ जे आहे हे इतर सफरचंदासारखं नाही आहे, हे जरा वेगळं फळ आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जर तू खाल्लास तर तू अमर होशील, तुला मरण येणार नाही, असं हे फळ आहे, अमरत्व देणारं फळ आहे. ऋषीने ते फळ भगवंताकडनं घेतलं. 2-4 दिवसांनी विचार केला की आपण हे खावं का? आपण अमरून काय करायचंय? शरीर मरते आहे, केव्हा तरी मरावंच लागणार आहे, मेलेलंच बरं. किती दिवस जगणार अशा अवस्थेमध्ये? आपण आपलं हे फळ राजाला द्यावं. त्याचं राजावर प्रेम होतं, राजा त्याचा शिष्य होता. तेव्हा त्या ऋषीने विचार केला, राजा अधूनमधून दर्शनाला येतो, त्यावेळेला राजाला आपण हे फळ देऊ. राजाने खाल्लं तर राजा अमर होईल, आणि राजा मोठा धार्मिक आहे, भाविक आहे, प्रजेचं कल्याण करणार आहे. तो अनेक जन्म अखंड कल्याण करत राहील लोकांचं. असा राजा जितके दिवस जगेल तितकं चांगलं. म्हणून त्याने ते फळ राजाला देण्यासाठी बाजूला ठेवलं. राजा दर्शनाला आला. त्याने राजाला एकांतात बोलावून घेतलं, त्या फळाचं रहस्य सांगितलं आणि ते फळ राजाला दिलं. राजाने ते फळ घेतलं आणि तो घरी आला. आता राजाचं प्रेम बायकोवर होतं, राणीवर. त्याने विचार केला, आपण अमरून काय करायचं? आपली पत्नी अमर झाली तर फार बरं होईल. म्हणून त्याने ते फळ पत्नीला दिलं की हे फळ तू खा, हे अमरत्व देणारं फळ आहे, तू अमर होशील. पत्नीने ते फळ ठेवून घेतलं. ऋषीचं प्रेम राजावर, राजाचं राणीवर, राणीचं प्रधानावर. तिचा सगळा ओढा प्रधानाकडे होता. तर तिला असं वाटलं की प्रधान जर अमर झाला तर राज्यकारभार बरेच वर्ष सांभाळायला व्यवस्थित. कुणी का राजा येईना जाईना, प्रधान चांगला असला पाहिजे. कारण राजाचा कारभार सगळा कोण पाहतो? प्रधान पाहतो. प्रधान अमर झाला पाहिजे. तिने ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानाने ते फळ घेतलं, 2 दिवस ठेवलं. प्रधान एका नर्तकीकडे जात होता. राणीचं प्रेम प्रधानावर आणि प्रधानाचं त्या नर्तकीवर. त्याने ते नर्तकीला देऊन टाकलं.
म्हटले ही जर अमर झाली तर दीर्घकाळ जगेल, अनेकांचं मनोरंजन करेल, हिचं जीवन चांगलं आहे, ठीक आहे, हिलाच देऊन टाकू. ती नर्तकी जी आहे तिला असं वाटायचं की किती माझं अशुभ जीवन आहे, अमंगल जीवन आहे, तो साधू किती पवित्र जीवन जगतोय. तिच्या मनात सतत त्या साधूचं चिंतन असायचं. सतत तिच्या मनात तिने साधूबद्दल ऐकलं होतं की राजा सुद्धा त्याच्याकडे जातो, राजा सुद्धा त्याला मानतो, सगळे लोक त्याला मानतात, अत्यंत पवित्र जीवन आहे. तिने विचार केला साधूला दिलं आणि साधू जर अमर झाला तर जास्त चांगलं होईल. तिने ती फळ घेतलं आणि साधूला आणून दिलं आणि साधूला रहस्य सांगितलं. साधूच्या लक्षात आलं की या जगामध्ये आपण कोणावरती प्रेम करत असतो तो मनुष्य आपल्यावर प्रेम करत नसतो, तो आणखी कोणावर तरी प्रेम करत असतो. तुम्हाला वाटतं तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे. वृद्धापकाळी उगीच आईवडिलांना वाटत राहतं की मुलांना आमच्याबद्दल फार आत्मीयता आहे. नंतर मग लक्षात येतं की काय तसं नाही, त्यांचा ओढा आणखी दुसऱ्याकडे कुठेतरी आहे. ज्याच्यावरती आपण प्रेम करत असतो त्याचा ओढा आणखी बाहेर कुठेतरी असतो. म्हणजे विषयाची प्राप्ती जी आहे त्यामध्ये विलक्षण अनिश्चितता आहे. विषय जो आहे तो स्थलसापेक्ष आहे, कालसापेक्ष आहे, परिस्थितीसापेक्ष आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जो विषय एका व्यक्तीला आवडेल तो दुसऱ्याला आवडेल असं सांगता येत नाही. एखाद्या माणसाला चहा आवडेल, दुसऱ्याला चहा म्हटलं की शिसारी येईल, तो म्हणतो नको मला चहा जेवत आवडत नाही, चहाच्या वासाने सुद्धा मला त्रास होतो. आणि एखादा मनुष्य 2-2, 3-3 कप चहा आरामात पिऊ शकेल. म्हणजे व्यक्ती परत ते विषय बदलत राहतो, कालसापेक्ष आहे. आता सध्या स्वेटर घातला की जरा बरं वाटतं, बाहेर गारवा आहे, थंडी आहे. मे महिन्यामध्ये, एप्रिल मे महिन्यामध्ये जर स्वेटर घातला तर तो चालणार नाही. हिमालयात गेलात तिथं स्वेटर आवश्यक आहे, मुंबईमध्ये स्वेटरची आवश्यकताच नाही. म्हणजे प्रत्येक विषयाचं सेवन हे स्थलसापेक्ष, कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असं वेगवेगळं आहे. म्हणजे विषयांमध्ये इतके दोष आहेत. तापदुःख नावाचा एक दोष विषयामध्ये. तापदुःख याचा अर्थ असा की एखादा विषय मला मिळाला आणि त्याहून चांगला दुसऱ्याला मिळाला की मला मिळालेला आनंद लगेच कमी होऊन जातो. घरामध्ये टीव्ही आणला 20,000 रुपयाचा, आनंद. शेजाऱ्यांना पेढे दिले, पलीकडे पेढे दिले, कसल्या आमच्याकडे टीव्ही आणला, 20,000चा टीव्ही आणला. 3-4 महिने आनंद असतो. 3-4 महिन्यानंतर शेजारचा मनुष्य आपल्याकडे येतो, आम्ही 42,000चा रंगीत टीव्ही आणला आणि मोठा स्क्रीन असलेला आणला. त्यांनी 42,000चा टीव्ही आणला की आपल्या टीव्हीचा आनंद संपला. आपण खरेदी केलेल्या मारुती कारचा आनंद कुठपर्यंत? शेजाऱ्याने सँट्रो घेईपर्यंत. शेजारच्या माणसाने सँट्रो घेतली की आपला मारुती कारचा टायर पंक्चर, सगळा आनंदच संपला. म्हणजे तापदुःखामध्ये आपल्यापेक्षा तोच विषय जर आपल्या शेजारच्या माणसाला मिळाला आणि त्यात प्रतिस्पर्ध्याला मिळाला मग तर संपलंच, मग दुःख सुरू झालं. म्हणजे विषय जो आहे तो दुःखदायक आहे, तो सुखदायक नाही. सगळे विषय जे आहेत ते दुःख पर्यवसानी आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात मना कल्पना ते नको विषयांची. ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही विषयांशी एकनिष्ठ आहात पण विषय तुमच्याशी एकनिष्ठ नाही आहेत. मी गोडाशी एकनिष्ठ आहे पण मला डायबिटीज झालंय म्हणजे गोड माझ्याशी एकनिष्ठ नाही. मी खूप गोड खाईन, मला गोड आवडतं, गोडाला मी आवडत नाही, कारण गोडाला वाटतं याला डायबिटीज झालेला आहे, याने जर मला खाल्लं तर मी पण यांना खाऊन टाकीन. म्हणून त्या संस्कृत सुभाषितकाराने म्हटलेलं आहे तुम्ही विषय खात आहात का विषय तुम्हाला खात आहे, जरा विचार करून ठरवा. मना कल्पना ते नको विषयांची. विषय सेवन जो आहे तो भाग विवेकपूर्वक आणि तारतम्याने झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मग विषय सेवन करायचं नाही, माणसाने खायचं काय, जगायचं कसं, कपडे कसे वापरायचे, कुठले वापरायचे, राहायचं कुठे. समर्थांनी प्रश्न विचारलेला आहे प्रपंची खाती जेविती आणि परमार्थी काय उपवास करते. परमार्थिक लोक सुद्धा जेवतात.
पारमार्थिक लोक सुद्धा विषय सेवन करतात, पण आमच्या इथं विषय सेवनाला यज्ञाचं रूप दिलेलं आहे. जेवण करा पण उदळ भरण न हे जाणेजे यज्ञ कर्म. म्हणून जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. भगवंताच्या चिंतनात जेवण. म्हणून जेवणाच्या आधी प्रार्थना मी करतो, ब्रह्मार्पणम ब्रह्महविही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. हे सगळं ब्रह्मकर्म आहे, पोट भरणं नाही आहे, यज्ञ कर्म आहे. जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर निकष दिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्रियाते कोंडू नको, इंद्रियाते चुकविजे. इंद्रियांना फार दाबून ठेवू नको. त्या इंद्रियांचा जो खाद्य आहे ते त्याला देऊन टाक. समजा चहा घेऊन प्रवचनाला जर बसल्याने तरतरी येत असेल तर खरंच चहा घेऊन प्रवचनाला येऊन बसा. म्हणजे एकदा त्या शरीराला चहा देऊन टाकला की तासभर प्रवचनाला गडबड करणार नाही, तासभर ते शांतपणे तुम्हाला ग्रहण करू देईल. मग चहा घेऊन प्रवचनाला बसायला काही हरकत नाही. म्हणजे इंद्रिया ते चुकविजे. समजा आता 8 ते 12 काम आहे, मग 7:30 ला एकदा नाश्ता केला की 8 ते 12 शरीर काहीही मागणार नाही. मग कामात लक्ष लागेल, कामात चुका होणार नाहीत, काम व्यवस्थित होईल. इंद्रियांच्या ज्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, नेसेसिटीज आहेत, देऊन टाका. त्याला माऊलीने म्हटलं इंद्रिया ते चुकविजे. पण लगेच म्हटलेलं आहे इंद्रिया नेणता भोगीजे. विषयांचं सेवन कर, पण सेवन करताना इंद्रिय उत्तेजित होऊ देऊ नको. इंद्रिये नेणता भोगीजे. जेवण करा, इतक्या चवीने करू नका. कधी मग त्या चितळ्यांचं श्रीखंड कसं आहे, काका हलवेचं श्रीखंड कसं असतं, त्या अमुक अमुक मंगल कार्यालयातलं केलं श्रीखंड कसं होतं, तौलनिक अभ्यास, कम्पॅरेटिव्ह स्टडी, तो काही लोकांचा डोक्याचा विषय असतो. कुठे कुठे काय काय मिळतं, कुठे वडा चांगला मिळतो, कुठे साबुदाण्याची खिचडी चांगली मिळते, सारखा डोक्यात तोच विषय. इंद्रिया ते चुकविजे, पण इंद्रिये नेणता भोगीजे. आणि शेवटी सूचना दिली आहे इंद्रिया सवडी लपू नको. याचा अर्थ इंद्रियांची जी गरज आहे असं लपू नकोस त्याच्या मागे. वाटेल ते विषय सेवन करायचं आणि ती इंद्रियांची गरज म्हणून म्हणायचं. भूक लागल्यानंतर जे पानात मिळालेलं आहे ते आनंदाने खावं, पण पिझाच असला पाहिजे, अमुकच असलं पाहिजे, तमुकच असलं पाहिजे, त्याशिवाय मला जेवल्यासारखंच वाटत नाही, या सगळ्या ज्या आहेत हे जिभेचे चोचलेत. मग या ठिकाणी विषय सेवन करत असताना यज्ञ कर्म आहे. यज्ञामध्ये हवनीय द्रव्य असतं, पण त्या हवनीय द्रव्याचं प्रमाण ठरलेलं असतं. यज्ञामध्ये अग्नी असतो, त्या अग्नीला हवनीय द्रव्य जाळायची परवानगी असते, पण तो अग्नी म्हणजे आग नसते. तो मंडप नाही भस्मसात करणार, तो घराला पेटू देणार नाही. त्या अग्नीचं प्रमाण ठरलेलं असतं, त्या अग्नीचं हवनीय द्रव्य ठरलेलं असतं. तसं आपला जो पोटातला जठराग्नी आहे त्याचं सुद्धा हवनीय द्रव्य हे निश्चित झालं पाहिजे, आणि त्या द्रव्याचं प्रमाण जे आहे ते नक्की झालं पाहिजे. आणि यज्ञातल्या आहुतीचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक आहुती मंत्रसिद्ध असते. गणपतीचं जर आव्हान असेल तर प्रत्येक मोदकाच्या वेळेला ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, गणपतीचं नाव घेत घेत ते हवन केलं जातं. त्याला समर्थाने म्हटलंय हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. म्हणून जनी भोजनी नाम वाचे वदावे. जेवताना उगीच अन्य कुठले तरी बाष्कळ चर्चा करत बसण्यापेक्षा भगवंताच्या चिंतनात जेवण केलं, नामस्मरणात जेवण केलं, म्हणजे त्या अन्नाचं रक्तात रूपांतर होताना आपलं रक्त सुद्धा भक्तिमय आणि प्रेममय होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी विषय सेवन जे आहे ते फार काळजीपूर्वक सांगितलेलं आहे. हवनीय द्रव्य आपण निवडलं पाहिजे, ते यज्ञकर्म असलं पाहिजे, आणि तो अग्नी असावा, आग नसावी.
गॅस पण अग्नी आहे, पण त्या गॅसचा अग्नी किती उपयोगी आहे? वीज सुद्धा अग्नी आहे, पण त्याचा उपयोग आहे. प्रमाणात जर असेल तर तीच गोष्ट जी आहे ती जीवनाला उपयोगी असते. विषय सेवन जर प्रमाणात असेल, इंद्रिय टवटवीत राहावीत, इंद्रिय जिवंत राहावीत, गाडीत पेट्रोल टाकावं, अशा पद्धतीनं चालण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळालं. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही मुलांसारखी आहेत, त्यांचे फार लाड करून चालत नाही, त्यांना फार सुकावून चालत नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं द्यावं. आणि एक लक्षात ठेवा, मुलांनी काय खायचं हे मुलांनी ठरवायचं नसतं, आईने ठरवायचं असतं, वडिलांनी ठरवायचं असतं. मुलं जर ठरवलेले मुलं काही खाऊ शकतील, जे अहिताचं आहे तेही खात राहतील. लहान मुलांना सतत चॉकलेट आणि बिस्किटच पाहिजे असतं. एक 6 महिन्याचं ते सतत चॉकलेट आणि बिस्किटं खात राहिले आणि त्यावर जर जगायचं त्यांनी ठरवलं तर त्यांच्या पोटाचं ऑपरेशनच करावं लागेल, त्यांना ॲडमिटच करावं लागेल. म्हणून आई ठरवते की त्या मुलाला थोडासा भात दिला पाहिजे, त्या मुलाने पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, त्या मुलाने पोळी खाल्ली पाहिजे, भाकरी खाल्ली पाहिजे, लोणचं खाल्लं पाहिजे, लिंबू खाल्लं पाहिजे, सगळ्या प्रकारचे रस त्याच्या पोटात गेले पाहिजेत. म्हणजे काय खायचं हे आईवडील जसं ठरवतात तसं कोणत्या विषयांचं किती प्रमाणात सेवन करायचं हे शास्त्राने सांगून दिलेलं आहे. भगवंताने गीतेमध्ये सात्विक आहार, राजसिक आहार, तामसिक आहार याचं वर्णन केलेलं आहे. तो जो आहार आहे तो मी घेतला पाहिजे. मी काय खायचं हे मी ठरवणार नाही, धर्मग्रंथ ठरवतील. आता माणसामध्ये मस्ती अशी आलेली आहे की मी कष्ट करून पैसे मिळवलेले आहे, आम्ही कुठे खाऊन काही खाऊ, कसला धर्मन कसला देव, कसली पूजान कसला अर्चन, कसली नियमन कसली बंधनं. आणि पुन्हा वर माणसं म्हणतात हे सगळं भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, मग खायला नको का? मग ते आमच्याकडेच भगवंताने, जग हे उपभोगासाठी आहे, ही भूमिका जी आहे ही भोगदृष्टी आहे. आणि आमच्या संस्कृतीने योगदृष्टी सांगितलेली आहे. तेन त्यक्तेन भुंजितः, त्याने जे तुला दिलेलं आहे त्याचा तू भोग घे. आणि तो कसा? समर्थाने म्हटलंय, संपदा मिळवून भोगावी सावकाश. आधाशासारखं नाही, ओरबडून घेणं नाही, तर संपदा मिळवून भोगावी सावकाश. त्यामध्ये एक प्रकारची शांती असली पाहिजे, एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे. वसवस जो करतो त्या माणसाला विषय सेवनाचा सुद्धा आनंद मिळत नाही. जो शांतपणे जेवतो आणि थोडं जेवतो त्याला ते अन्न पचनी तरी लागतं. जो भरमसाठ खात राहतो आणि पचनाचा विचार करत नाही आणि बराबर खात राहतो त्याला ते अन्न लागी सुद्धा लागत नाही. म्हणून विषय सेवन जे आहे ते यज्ञकर्म आहे, मर्यादेशील आहे. त्या इंद्रियांचा तो विषय जो आहे तो केवळ भगवंताची आराधना आणि भगवंताची आराधना करण्यासाठी ते इंद्रिय जी आहेत ती जिवंत राहावीत यासाठी ते सगळं आहे. म्हणून कठोपनिषदामध्ये इंद्रियांना यमराजांनी दुष्ट अश्वाहा म्हटलेलं आहे. नुसतं अश्वाहा नाही, दुष्ट अश्वाहा. इंद्रिय नुसते घोडे नाही आहेत, ते दुष्ट घोडे आहेत. घोड्यांना एकच माहिती असतं, चरणं. त्याला बहिणाबहिण एका अभंगात म्हटलेलं आहे, हिरव्या रानी गुरु. हिरवं रान दिसलं की गुरं चरतच राहतात, त्यांना ते हवंच असतं, त्यांना काही कंट्रोल राहत नाही, थांबत नाहीत ते, त्यांना आवरावं लागतं, पुन्हा पुन्हा हाकावं लागतं, काठीने दूर करावं लागतं. तसं या ठिकाणी इंद्रियांचा स्वभावच असा आहे की विषय सेवन करत राहणं. आपल्या इथे काही पौराणिक कथांमध्ये रावणाला 10 तोंड होती असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात रावणाला 10 तोंड नव्हती. वाल्मिकी तरी तसं काही म्हणत नाहीत. वाल्मिकी रामायणात रावणाला एकच तोंड होतं. दशमुख याचा अर्थ असा आहे, ते सांकेतिक आहे. रावणाची 10 इंद्रिय सारखी उघडी होती आणि 10 इंद्रिय सारखे विषय मागत होते. दशेंद्रियांनी तो सतत विषय सेवन करत होता आणि त्याची 10 तोंड उघडी होती विषयांची, सारखा विषय पाहिजेच, म्हणून त्याला दशमुख म्हटलेलं आहे. की 10 इंद्रिय सारखी मागत राहतात. इतका लोभी आणि स्वार्थी आहे, इतका पिपासू आहे. या ठिकाणी आपली इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. विकारे घडे हो जनी सर्व चीची. जो मनुष्य विकारी असतो त्याची शेवटी बदनामी होते, त्याची शेवटी नाचक्की होते. म्हणून बघा,
चारित्र्यहीन माणसाबद्दल समाजात जी चर्चा होते तो कदाचित यशस्वी असेल. यश ही मापपट्टी नाही आहे, कारण मीडिया कोणाला मोठं करेल काही सांगता येत नाही. मध्यंतरी इंटरनेटवरती एका सर्वेचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं. कुठल्या तरी एका अमेरिकेतल्या ग्रुपनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी एक निष्कर्ष काढला की हे सगळे जे सेलिब्रिटीज आहेत, अत्यंत लोकप्रिय आणि पवित्र माणसं, प्रसिद्ध माणसं, हे सेलिब्रिटीज जे आहेत यातल्या बहुसंख्य लोकांना चारित्र्य नाही आहे. त्यामुळे ते म्हटले जो मनुष्य यशस्वी आहे तो चारित्र्य संपन्न असल्याची खात्री नाही, आणि जो चारित्र्य संपन्न आहे तो फार यशस्वी असेल असं सांगता येत नाही. पंडित नेहरूंचं एक मार्मिक वाक्य आहे. पंडित नेहरू म्हणतात, मेनी टाइम्स स्मॉल फेसेस इन पब्लिक प्लेसेस आर बेटर दॅन बिग फेसेस इन पब्लिक प्लेसेस. मोठी मोठी जी माणसं आपण म्हणतो, ज्याला सेलिब्रिटीज म्हणतात, ते गिल्टी असतात. त्यांचं मोठेपण त्यांनी कसं मिळवलेलं आहे ते पण देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी, त्या श्लोकाच्या वेळेला बघू. तर सेलिब्रिटीज जी माणसं आहेत ती चारित्र्य संपन्न असतील याची खात्री नाही, कारण मीडिया कोणालाही मोठं करू शकतो. या ठिकाणी विकारे घडे हो जनी सर्वचीची, लोक त्याच्याबद्दल काय बोलतात, लोक त्याच्याबद्दल काय चर्चा करतात, हा फार महत्वाचा विषय. असतील सत्तेवरती काही लोक, पण सामान्य मनुष्य त्यांच्याबद्दल अनादराने बोलत असतो. कधी त्यांच्याबद्दल आदराने बोलत नाही, त्याच्या मनात घृणा असते त्यांच्याबद्दल. फक्त असा एक यंत्रणा आहे की त्या यंत्रणेमुळे आज ते खुर्चीवरती आहेत, आज ते सत्तेवरती आहेत, पण तो समाजाच्या आधाराचा विषय नाही आहे. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत लोक विचारतील, जेव्हा सत्ता निघून जाईल तेव्हा कोणी त्यांना विचारणार नाही. तेवढ्या पुरतं सगळं आहे. आज शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न असल्यामुळे इतक्या वर्षानंतर त्यांची जयंती आपण साजरी करतो. दुसरा एकही राजा नाही आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते, ज्याची जन्मतिथी साजरी केली जाते, असा एकमेव राजकीय पुरुष म्हणजे शिवाजी महाराज आहेत. आणि मोठ्या उत्साहाने राष्ट्र पातळीवरती करतात. याचं कारण त्यांचं चारित्र्य, त्यांचं समर्पण, त्यांची देशभक्ती, त्यांचा त्याग. म्हणून समर्थाने म्हटले, विकारे घडे हो जनी सर्वचीची. केवळ सत्तेवरती आहे, केवळ संपदा हातात आहे म्हणून त्याचे सगळे दोष जे आहेत त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही, वाच्यता करत नाही, गप्प बसतात. पण याचा अर्थ जनमानसात त्यांच्याबद्दल आदर असतो असा अजिबात नाही. म्हणून जो मनुष्य विकारी आहे त्याच्याबद्दल बाहेर प्रतिमा फार वाईट झालेली असते. म्हणून आपली प्रतिमा उभी करणं हे फार महत्वाचं आहे. आज इतक्या वर्षानंतर राम कृष्ण यांची प्रतिमा शिल्लक आहे. दिवसेंदिवस अरविंद विवेकानंद यांचं कार्य वाढत चाललेलं आहे. याचं कारण त्यांचं समर्पित, त्यागमय, निस्वार्थ आणि निस्पृह जीवन. म्हणून समर्थाने म्हटलंय, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. पुढे म्हटलेलं आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दम्म भारू. जे षड्रिपू आपण म्हणतो त्या षड्रिपूंची चर्चा 6व्या श्लोकामध्ये आहे. श्रेयस आणि प्रेयस या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपल्याला मनाची शांती प्राप्तच होणार नाही. जेवढ्या वासना जास्त तेवढी अशांती जास्त, जेवढ्या वासना कमी तेवढी शांती जास्त. जेवढ्या गरजा कमी तेवढा मनुष्य तृप्त आणि समाधानी, जेवढ्या गरजा जास्त तेवढा मनुष्य अतृप्त आणि असमाधानी. आणि म्हणून या ठिकाणी षड्रिपू सांगत असताना पहिल्यांदा काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 दारं सांगितलेली आहेत. भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे, त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभः तस्मादेतत् त्रयम त्यजेत.
किंवा काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव. हा रजोगुणातनं यांचा जन्म झालेला आहे किंवा हे रजोगुणाला जन्म देतात. रजोगुण निर्माण होतो किंवा रजोगुणामुळे काम क्रोध निर्माण होतात. आणि काम क्रोध लोभ हे 3 नरकाची द्वार आहेत, म्हणून त्याला तू टाळ. त्याला नरकाचं द्वार का म्हटलेलं आहे? या गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, म्हणून त्याला नरकाचं द्वार म्हटलेलं आहे. पुन्हा जन्माला यावं लागणं हाच नरक आहे. जन्म दुःखाचे कोठर, जन्म भयाचा डोंगर, समर्थांनी वर्णनच केलेलं आहे. 3ऱ्या दशकामध्ये जन्मदुःख निरूपणामध्ये जन्माला येणं आणि कशा पद्धतीनं ते सगळं जीवन जातं याचं अत्यंत भयानक, अत्यंत भेदक असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. मागच्या वेळेस 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म जरा व्याधी यांच्या दुःख दोष दर्शनमचा जो विचार आपण पाहिला, त्यात माऊलीने सुद्धा या शरीरातल्या दुःखांचं, या शरीरातल्या व्याधीचं किती भयानक वर्णन केलं आहे, बिभत्स वर्णन केलेलं आहे. बिभत्स रसाचा वापर करून वर्णन केलेलं आहे. मग या ठिकाणी जन्माला जे यायला कारणीभूत ठरतात ते काम, क्रोध आणि लोभ यांना नरकाचं द्वार भगवंतांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते पुन्हा जन्म घ्यायला लावतात, ते पुन्हा नरकामध्ये यायला लावतात. जन्माला यावं लागणारच नरक आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात हे जगच नरक आहे, आणखी दुसरा कुठला नरक नाही आहे. म्हणून स्वामीजी पत्रात लिहितात की आई मला पुन्हा आता या जगात आणू नको. जगाच्या कल्याणासाठी म्हणून ते येतात, पण जगाची एकंदरीत अवस्था पाहिली, माणसांची एकंदरीत वृत्ती पाहिली, मानव जातीचं क्रमशः घडत असणारं नैतिक आणि वैचारिक पतन पाहिलं की त्यांना सुद्धा असं वाटतं पुन्हा आपण इथं येऊ नये. अरविंदांच्या चरित्रकारांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे, वाट चुकलेला देशदूत किंवा देवदूत. हा देवाचा मनुष्य आहे, चुकून या पृथ्वीवरती आलेला आहे, रस्ता चुकलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पुन्हा यायला लागू नये, पुन्हा यायला लागणं हेच नरकाचं द्वार आहे. तस्मादेत त्रयम त्यजेत, म्हणून या सगळ्या गोष्टींचा तू त्याग कर. म्हणून सर्वात पहिल्याने त्याने म्हटलेलं आहे, नको रे मना क्रोधा खेदकारी. क्रोध जो आहे तो शेवटी दुःख पर्यवसानी आहे. संत रागवतात, रागवत नाही असं नाही, पण संतांचा क्रोध जो आहे तो खेदकारी असतो. कारण संतांचा राग हा आलेला नसतो, आणलेला असतो. राग ही त्यांची ऍक्टिंग असते, राग हा त्यांचा स्वभाव नसतो, राग हा त्यांचा आविर्भाव असतो. रामाचं वर्णन केलंय क्रोधाचं, रामचंद्रांच्या क्रोधाचं वाल्मिकीने वर्णन केलेलं आहे. अमोघ क्रोध, मोघ म्हणजे वाया जाणे, अमोघ म्हणजे जे कधी वाया जात नाही. अमोघ क्रोध याचा अर्थ ज्याचं रागावणं वाया जात नाही. राम संतापले रावणावरती, ठार मारलं. लक्ष्मण संतापला इंद्रजितावरती, खलास केलं. म्हणजे लक्ष्मणाचा आणि रावणाचा संताप हा अस्थायी नव्हता, अठायी नव्हता, आणि नुसतं घरातल्या घरात हात सोडत बसणं संतापणं नव्हतं. आपला सगळा राग वाया जातो, कारण ज्यांच्यावर आपण रागवतो त्यांच्यावर आपला काही अधिकारच असत नाही. आपण ज्यांच्यावरती रागवतो ते कधीच सुधारत नाहीत. सगळे माणसं आहे तशीच राहतात. रागावल्याने सुधारलेला मनुष्य मी अजून बघितला नाही. माणसं जसं वागायचं तसंच वागतात. तेवढ्यापुरता तुम्ही जोपर्यंत सत्तेवरती आहात, तुम्ही जोपर्यंत कुटुंब प्रमुख आहात, तोपर्यंत तुम्हाला घाबरतात. तुमचं महत्त्व संपलं की कोणी तुमच्या रागाला भीक घालत नाही. आपला सगळा राग वाया जाणारा आहे. रामांचा राग अमोघ क्रोध आहे, तो वाया जात नाही, तो अस्थायी नाही, कुठेही ते रागवत नाहीत. जिथं दुष्टता आहे तिथं ते बरोबर रागवतात आणि ती दुष्टता नाहीशी करतात. म्हणून समर्थांनी या ठिकाणी क्रोधाला विशेषण लावलेलं आहे की हा क्रोध जो आहे हा खेदकरी आहे, हा खेदकरी क्रोध तू टाकून दे. याचा जास्त विस्तार उद्या संध्याकाळी 6:15 वाजता. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.